तर हनुमानाच्या पायाचा ठश्याचा आकाराचा असणारा हा तलाव आणि त्याच्या समोरच दिसणार ते अंजनी माता मंदिर आहे ते आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता आणि त्याच्यावरती आपलं एक पाठी लागलेली अंजनेरी तीर्थ तरी पण आहे 300 मीटर आणि इथं आहे जाण्याचा मार्ग। अंजनेरी जाण्याच्या आधी आपल्याला जायचं आहे श्री सिद्ध हनुमान देवस्थान क्षेत्राकडे। तर इथं समोर आपलं अंजनेरीची पाठी पाहायला मिळते। तर तिथूनच थोड्या अंतरावर पाठीमागं एक मंदिर असते तर मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊन मग अंजनेरी पर्वत चढायला सुरुवात करणार आहोत आपण। तर हे आहे हनुमान मंदिर, याचे आहे एंट्री गेट। तर इथं समोर दिसतं हायवे, एकदम हायवेचे एकदम कडालाच असणारे हे मंदिर आहे, अतिशय प्राचीन मंदिर आहे। चला तर जाऊया मग। अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे, वल्लाडी मूर्ती आहे। मंदिर परिसर पाहू शकता, सुंदर असे। रामदास जय शिवराय, जय बजरंगबली। मित्रांनो, मी शिवा, आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत अंजनेरी किल्ल्यावर। अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे। अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्याच्या वाटेने गडावर जाता येते, मुळे गावच्या वाटेनेही गडावर जाता येते। गडाची उंची सुमारे 4200 फूट असून त्याचा प्रकार हा गिरिदुर्गात मोडतो व त्याची चढाई श्रेणी सोपी असून गडावर पोहोचण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तास लागतात। तरी आम्ही डायरेक्ट आमचा शिक्का मारतो पण तो हापीचा लोकांना काही काही केलं संशय वाटत थोडीशी मध्ये मध्ये ना लोकांनी वाट केली
गडावर जाण्यापूर्वी फलकावर लावलेल्या सूचना व्यवस्थित वाचून मग गड चढायला सुरुवात करावी. नाही इथून नाही दिसू राहिलं रे, पुढे जावं लागतं आपण. अंजनेरी किल्ल्याचा इतिहास जनमानसात परिचित आहे, तो म्हणजे हनुमान जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर अंजनेरी मातेच्या पोटी झाला असे मानले जाते, म्हणून या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानसे मोठे झाले असे समजले जाते. अंजनेरी गावातून किल्ल्यावर येताच वाटेतच पायऱ्यांच्या ठिकाणी जैन धर्मीय 108 लेणी पाहायला मिळतात. लॉक आहे पूर्णपणे लॉक आहे. मंदिर आहे. जैन धर्मीय 108 लेणी पाहून झाल्यानंतर आपल्याला साधारणतः 10 मिनिटाची चढाईनंतर आपल्याला अंजनेरी मातेचं मंदिर पाहायला मिळते. हे मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे, त्यामुळे इथे मुक्काम करण्यास योग्य आहे.
भव्य आहे अंजनी माता मंदिर. अंजनी मातेच्या मंदिरापासून थोडे पुढे आल्यावर आपल्याला एक तलाव लागतो. त्या तलावाला हनुमान तलाव किंवा इंद्रकुंड या नावाने ओळखले जाते. हनुमानाने या ठिकाणी पाऊल ठेवले होते, त्यामुळे तलावाचा आकार पावलाप्रमाणे आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. दंतकथेप्रमाणे हनुमानजी लहान असताना जेव्हा सूर्याला फळ समजून खायला निघाले तेव्हा त्यांनी डाव्या पायाने उंच उडी घेतल्यामुळे हा तलाव निर्माण झाला आहे. बारकाईने तलावाकडे पाहिले समजते की डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटे सूर्याच्या दिशेने आहे. अंजनी माता की हनुमान गुफा. तर इकडं 200 मीटरवरती तलावापासून डाव्या बाजूला गेल्यावर अंजनी मातेची गुफा लागते. असे म्हटले जाते की अंजनी मातेने शिवाकडे पुत्र व्हावे म्हणून तपश्चर्या केली व त्यानंतर हनुमानाचा जन्म झाला. होऊ शकतो. इथे अंजनी मातेच्या कुशी हनुमानाच्या पायाचा ठस्याचा आकाराचा असणारा हा तलाव आणि त्याच्या समोरच दिसणार ते अंजनी माता मंदिर आहे ते हनुमान डोंगर अंजनी डोंगर बघणार
अंजनेरी किल्ल्यावर अंजनी मातेचे 2 मंदिरे आहेत. एक म्हणजे गडाच्या मध्यभागी तर दुसरे म्हणजे बाले किल्ल्यावर असणारे प्रशस्त मंदिर आहे. किल्ल्याचा घेर फार मोठा आहे. किल्ल्याच्या पठारावरून वैतरणा, गंगापूर, मुकणे, दारणा, कश्यपी व गौतमी गोदावरी धरणाचा विस्तार पाहण्यासारखा आहे. अंजनेरीच्या डोंगरावर अतिशय दुर्मिळ अशा वनस्पती आहेत. वन विभागाच्या सहकार्याने जुई पेठे या अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहेत. अंजनेरी डोंगरावर 350हून अधिक वनस्पती असल्याने त्याचा अभ्यास स्पष्ट झाले. त्यातील निम्मे वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात. शेरोपिजिया अंजनेरिका या दुर्मिळ वनस्पती मात्र याच जागेवर पाहायला मिळते, अन्यत्र कुठेही आढळत नाही. अंजनेरी किल्ल्यावरून त्र्यंबकेश्वर गावचा अतिशय असा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय बजरंगबली. धन्यवाद.